नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नफा तोटा या पाठातील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम पहिलं उदाहरण बघून घेऊयात. पहिलं उदाहरण आहे, एका फेरीवाल्याने डझनला 144 दराने सफरचंद खरेदी केले आणि प्रत्येकी 15 या दराने विकले. त्याचा नफा किती टक्के? तर त्याचा नफा किती टक्के? आता आपल्याला एका डझनला किती सफरचंदाची खरेदी झालेली आहे? एक डझन सफरचंद बरोबर आहे 144 रुपये. 144 रुपये. आता विकताना एका सफरचंदासाठी 15 रुपये म्हणजे एक डझन सफरचंद विक्रीतून मिळालेली रक्कम काढून घेऊयात. रक्कम बरोबर एका सफरचंदाला 15 रुपये या दरानं 12 सफरचंदाचे पैसे काढून घेऊयात. तर 12 सफरचंदाचे रुपये होते 15 दोन्ही 30, 30 ला 0 हातचे 3, 15 1 15, 15 3 18, 180 रुपये. बघा, खरेदी करताना आपल्याला 144 रुपये लागलेत, विकताना आपल्याला 180 रुपये मिळालेत, म्हणजे नक्कीच आपल्याला नफा झालाय. तो नफा बरोबर आहे किती रुपये झाला ते काढून घेऊ. 180 वजा 144 बरोबर किती रुपये नफा होतोय तो काढून घेऊ. शून्यातून 4 जात नाहीत म्हणजे उसना घ्यावा लागेल. इथं होतील 7, इथं होतील 10, 10 मधून 4 गेले 6 उरले, 7 मधून 4 गेले 3 उरले, 1 मधून 1 गेला 0. किती रुपयाचा नफा झालाय? 36. आता आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. मग शेकडा नफा काढण्याचं सूत्र काय? शेकडा नफा काढण्यासाठी आपल्याला शेकडा नफा काढून घेऊयात. शेकडा नफा बरोबर नफा छेदस्थानी खरेदी किंमत गुणिले 100 या सूत्रामध्ये किमती टाकूयात. नफा झालाय आपल्याला 36, खरेदी किंमत आहे आपली 144 रुपये गुणिले 100. बघा, 36 च्या पाड्याने 144 ला भागू. 36 1 36, 36 2 72, 36 3 108, 36 चौक 144. आता 4 न 100 ला भागू. 4 1 4, 4 2 8, 2 उरले, 4 5 20 म्हणजे किती टक्के? 25% नफा झाला. म्हणजे 25% म्हणजे पर्याय क्रमांक किती मध्ये 25% नफा आहे? 25%. पर्याय क्रमांक डी मध्ये 25% नफा हे उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दुसरं गणित बघूया. ज्या गणितामध्ये दिलेलं आहे, एक शर्ट 25% नफा मिळून 2500 रुपयाला विकला गेला. त्या शर्टची खरेदी किंमत काय? तर त्या शर्टची खरेदी किंमत काय? खरेदी किंमत काढण्यासाठी सूत्र आहे बघा. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत गुणिले 100 भागिले 100. जर नफा टक्केमध्ये असेल, नफा टक्के असेल तर प्लस नफा टक्के सूत्र आहे. तर बघा, इथं नफा टक्के नाव लिहितो वाटल्यास. इथं नफा टक्के. तर आता बघा किमती टाकूयात. विक्री किंमत किती दिलेली आहे आपल्याला? विक्री किंमत दिलेली आहे 2500 गुणिले 100 भागिले मध्ये होईल 100 अधिक नफा टक्के किती दिलेला आहे? नफा टक्के 25 दिलेला आहे. मग 25 टाकू फक्त. मग काय होईल? 2500 गुणिले 100 छेदस्थानी तयार होतील 125. 100 आणि हे 25. 125 1 125 125 दोन्ही
250, 125, 0 0. आता आपल्याला 20 गुणिले 100 केल्यानंतर जे उत्तर मिळेल ही आपली खरेदी किंमत असेल. 20 0 0, 20 0 0, 20 1 20. उत्तर आले 2000 रुपये. मग 2000 रुपये हा पर्याय सी मध्ये दिलेला आहे, तर पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असेल. तसंच पुढील उदाहरण बघूयात आपण, जे दिलेलं आहे. एका माणसाने नगाला 4 दराने 120 आंबे खरेदी केले. नगाला, एका नगाला किती रुपये? एका नगाला 4 या दराने 120 आंबे खरेदी केले. त्यातले 20 आंबे सडले. त्याने बाकीचे आंबे 48 रुपयाला 10 या दराने विकले. तर त्याला नफा व तोटा किती झालाय ते काढायचंय आपल्याला. तर बघा, त्याची खरेदी किंमत काढून घेऊ. आंब्यांची खरेदी किंमत बरोबर, एका नगाला 4 रुपये असे त्याने 120 नग खरेदी केलेत. म्हणजे आंब्याची खरेदी किंमत झाली 4 0 0, 4 2 8, 4 1 4. 480 रुपये त्याची खरेदी किंमत झाली. आता त्यानं आंबे विकायला काढले, पण त्यातले 20 आंबे सडले. म्हणजे विक्री योग्य असलेले आंबे, विक्री योग्य असलेली आंबे बरोबर होते 120, त्याच्यातले 20 खराब झाले. याचा अर्थ त्याच्याकडे विक्री योग्य 100 आंबे राहिलेत. आणि ते 100 आंबे विकायला काढल्यानंतर त्यानं 48 रुपयाला 10 या दराने विकलेत. 48 रुपयाला 10 या दराने, म्हणजे एका आंब्याची विक्री किंमत किती रुपये ते काढून घेऊ. एका आंब्याची विक्री किंमत बरोबर 48 ला 10, म्हणजे 48 चे 10 आहेत, तर एक आंबा होईल 4.8 रुपयाला. 10 न जर 48 ला भागितलं तर 10 चौक 40. पॉइंट दिल्यानंतर या 8 वर एक शून्य वाढेल, 80 होतील. 10 8 80. मग एका आंब्याची किंमत आहे 4.8 रुपये. तर असे त्याला 100 आंबे विकायचे, म्हणजे 100 आंब्यांच्या विक्रीतून मिळणारी रक्कम बरोबर 100 गुणिले 4.8. आता 4.8 ने याला गुणायचंय. 8 तोपर्यंत याला 48 समजू. 48 0 0, 48 0 0, 48 1 48 आणि दशांश स्थळ एक घरानंतर द्यायचंय. म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे रुपये आले 480 रुपये. विक्री नंतर पण 480, खरेदी पण 480 रुपयाची, विक्री पण 480 रुपयाची. मग या व्यवहारात आपल्याला नफा बी झाला नाही, तोटा बी झाला नाही. मग नफा बी झाला नाही, तोटा बी झाला नाही, असा पर्याय क्रमांक सी आहे. ना नफा ना तोटा. बाकी इथं 20 रुपये नफा होतोय, जे झालाच नाही आपल्याला. तोटा पण आपल्याला झालाच नाही. नफा 10 रुपये पण होऊ शकत नाही, कारण खरेदी किंमत पण 480 आलेली आहे. विकल्यानंतर पण आपल्याला 480 रुपये मिळालेले आहेत. म्हणजे आपल्याला ना नफा झालाय ना तोटा झालाय. तर विद्यार्थी मित्रांनो, असंच पुढलं गणित आपल्याला बघायचंय, जे गणितामध्ये दिलेलं आहे बघा. एका दुकानदाराने एक खेळणे 6 रुपयाला विकले, तेव्हा त्याला 20% नफा झाला. तर त्या खेळण्याची खरेदी किंमत किती? आताच आपण एक सूत्र पाहिलं होतं, खरेदी किंमत बरोबर काय सूत्र होतं ते? खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत गुणिले 100 छेदस्थानी 100 अधिक नफा
टक्के, कारण इथं पण नफाच दिलेला आहे, 20% लाभ झालाय किंवा नफा झालाय. बरोबर. सूत्रात किमती टाकूया. विक्री किंमत किती रुपये? 6 रुपये गुणिले 100 भागिले 100 अधिक नफा किती आहे? 20, म्हणून 20 बरोबर काय होईल? 6 गुणिले 100 छेदस्थानी येते 120. 120 चा हा शून्य कटला, 100 चा हा शून्य कटला, 6 1 6, 6 2 12, मग बे 1 बे, बे 5 10. याचा अर्थ आपल्याला 5 रुपयाला ती वस्तू मिळाली असेल तर 5 रुपये हा पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेला आहे. 5.00 म्हणजे 5 रुपये. चला विद्यार्थी मित्रांनो, अजून एक गणित बघूयात. गणित आहे बघा. एका माणसाने एक जुनी सायकल 450 रुपयाला खरेदी केली, तिच्यावर दुरुस्तीसाठी 50 रुपये खर्च केले आणि ती सायकल त्याने 600 रुपयाला विकली, तर त्याला किती टक्के नफा झालाय ते काढायचंय. टक्केवारीच काढायची नफ्याची. मग आपल्याला जी सायकल खरेदी केली, सायकलची खरेदी किंमत काढून घेऊयात. सायकल ची खरेदी किंमत बरोबर. सायकलची खरेदी किंमत बरोबर. सायकल आहे 450 रुपयाची, तिला दुरुस्त करायला खर्च आलाय, म्हणजे ते पण खर्च त्याच्या खिशातूनच झालाय, तो आहे 50 रुपये. म्हणजे त्याला ती सायकल मिळाली 500 रुपयाला. 500 रुपयाची सायकल त्याने 600 रुपयाला विकली, म्हणजे विक्री किंमत किती रुपये दिलेली आहे? विक्री किंमत बरोबर आहे 600 रुपये. मग नक्कीच या व्यवहारात त्याला नफा झालाय, कारण 500 रुपयाची घेतलेली वस्तू त्यानं 600 ला विकली. मग नफा बरोबर 600 वजा 500, नफा किती रुपयाचा झालाय? 100. मग आपल्याला पुन्हा शेकडा नफा किती झालाय ते विचारलेलं आहे. मग नफा टक्के काढण्यासाठी सूत्र आहे बघा. शेकडा नफा बरोबर शेकडा नफा बरोबर काय? नफा छेदस्थानी खरेदी किंमत गुणिले 100. यामध्ये आता किमती टाकूयात. नफा किती रुपयाचा आहे? 100. खरेदी किंमत किती रुपयाची आहे? 500 गुणिले 100. 100 चा हा शून्य काढला, 500 चा हा काढला, 500 चा दुसरा काढला, 100 चा दुसरा काढला. इथं याचे 5 आहेत, 5 ने याला भागून घेऊ. 5 1 5, 5 2 10, 5 0 0. किती रुपये? किती टक्के? 20% नफा. 20% पर्याय क्रमांक 1 15% दिलाय, पर्याय क्रमांक बी 20% दिलाय, 18% सी पर्याय दिलाय आणि 25% डी पर्याय दिलाय. आपला आलाय 20%. याचा अर्थ पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर आता आपण अजून वेगळं गणित बघूयात जे आपल्याला दिलेलं आहे बघा. हे एक रेडिओ त्याच्या छापील किमतीच्या 3/4 किमतीत विकत घेतो आणि छापील किमतीपेक्षा 20% जास्त किमतीस विकतो, तर याच्या नफ्याची टक्केवारी काढायची. आता बघा, इथे एक छापील किमतीचं गणित आलेलं आहे. म्हणजे छापील किंमत जर दिलेली नसेल तर छापील किंमत 100 मानून घ्यायची. समजा आपण छापील किंमत किती मानून घेऊ आता? समजा छापील किंमत 100 रुपये मान. छापील किंमत किती मानू? 100 रुपये मान. आता छापील किमतीच्या 3/4 किमतीत विकत घेतो, म्हणजे खरेदी किंमत बरोबर, म्हणजे खरेदी किंमत बरोबर छापील किंमत जेवढी असेल तिच्या 3/4. मग 3/4 काढून घेऊ. तिचे 100 चे 3/4, 4 1 4, 4 2 8, 2 उरले, 4 5 20, म्हणजे 25 गुणिले 3, 25 त्रिक 75 रुपये त्याची काय आहे? खरेदी किंमत. आता 75 रुपये खरेदी किंमत आणि छापील किमतीपेक्षा
20% जास्त किमतीत विकतो म्हणजे विक्री किंमत बरोबर विक्री किंमत बरोबर जी पण छापील किंमत असल तिच्यापेक्षा 20% वाढून, याचा अर्थ छापील किंमत जर 100 आहे म्हणजे तिच्यापेक्षा 20% वाढून म्हणजे 20 छेदस्थानी 100 ही वाढीव रक्कम आहे. कितीपेक्षा? 100 पेक्षा. मग हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, इथं उत्तर आलं 20. 20 ला 20 अधिक 100 आणि 100 बरोबर हे 20 आणि हे 100 असं 120 रुपयाची त्याची विक्री किंमत असेल. मग बघा, खरेदी किंमत 75 रुपये, विक्री किंमत 120 रुपये. नक्कीच इथं नफा झालाय आणि नफा किती झालाय ते काढून घेऊ. नफा बरोबर 120 रुपये वजा 75 रुपये बरोबर किती येईल? 45. नफा किती येईल? 45 रुपये. 120 मधून 75 गेल्यानंतर. आणि आपल्याला आता शेकडा नफा काढायची, नफ्याची टक्केवारी काढा, याचा अर्थ शेकडा नफा काढायचा आहे. मग शेकडा नफा बरोबर सूत्र काय आपल्याला माहित, शेकडा नफा बरोबर नफा छेदस्थानी खरेदी किंमत गुणिले 100. यामध्ये आता किमती टाकू. नफा किती आहे? 45 छेदस्थानी खरेदी किंमत 75 गुणिले 100. 75 ला आणि 100 ला 25 न भाग जाते. 25 त्रिक 75, 25 चोक 100. या 3 न 45 ला भागू. 3 एक 3, एक उरला. 3 पाचे 15. उत्तर किती आहे? 15 गुणिले 4. मग 15 चोक 60%. आपल्याला शेकडा नफा किती होईल? 60%. पर्याय 1 मध्ये 30 आहे, पर्याय बी मध्ये 45 आहे, पर्याय सी मध्ये 60 आहे आणि पर्याय डी हे 75 आहे. तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 60%.